लागे बहु केले सायास याच्यासाठी व्रते उपवास केले, व्रत केले, गंगेच्या किनाऱ्यावर जाऊन तपश्चर्या केली, शेकडो जन्म घेतले आणि शेकडो जन्मानंतर ते मनु राजा दशरथाच्या रूपाने प्रगट झाले. आजापासून उत्पत्ती दशेंद्रिय अति समर्थ जन्मला राजा दशरथ अति विख्यात तिलोकी प्रख्यात असलेला सूर्यवंश. त्या सूर्यवंशात शेकडो जन्माच्या तपश्चर्येनंतर राजा दशरथाचा जन्म झाला. तीच शतरूपा कोसल देशाची कन्या, समुद्रापलीकडील कोसल देश, त्या देशाची कन्या कौशल्य म्हणून तिनं अवतार घेतला. परमात्माने ठरवलं अवतार घेण्याकरता कोटी करता हेच पात्र योग्य, इथेच अवतार घ्यायचा. सर्व विचार झाला. कारण सज्जनो राजा दशरथ सामान्य नव्हता. मी नाथांची ओवी म्हणून दाखवली तुमच्या पुढे. अजापासून उत्पत्ती हे अज राजाच्या पासून दशेंद्रियाती समर्थ, दाही इंद्रियानं प्रबल असलेले जन्मला राजा दशरथ अति विख्यात तिलोकी त्रैलोक्य विजयी होते. राजा त्रैलोक्य विजयी. नुसत्या मृत्यू लोकातच दशरथाचं नाव नव्हतं, स्वर्गातही दशरथाचं नाव होतं, पाताळातही दशरथाला मान मान्यता होती. कारण कर्तव्य दक्ष राजा होते. क्षत्रियांचे भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात 7 गुण सांगितलेले. 7 शौर्यम तेजो धृतिर्दाक्ष युद्धेच्छाप्य पलायनम दानम ईश्वर भावश्च छात्र कर्म स्वभावजम. क्षत्रिय म्हटला की त्याला 7 गुण असले पाहिजे. 7 गुणांना उगाच आम्ही क्षत्रिय आहोत एखादा गुण आहे का? शौर्य, तेज, दक्षता म्हणजे प्रजेची काळजी. शौर्यम तेजो, धृती म्हणजे धैर्य, धैर्यवान, आणि दाक्ष म्हणजे काळजी. शौर्यम तेजो धृतिर्दाक्ष युद्धेच्छाप्य पलायनम, मरेल पण युद्धातून पळून येणार नाही, तो गुण आहे. आणि दानम, दान धर्म करणे, आणि ईश्वर भावश्च, हे सगळं करून घेणारा परमात्मा आहे. त्या ईश्वराविषयी भाव असणं हा क्षत्रियाचा 7वा गुण आहे. तुम्ही गीता पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तसे ब्राह्मणाचे 9 गुण आहे. निंदा करू नये कोणाची, पण वस्तुस्थिती सांगितल्याशिवाय राहू नये. क्षमो दमो तपः शौच क्षांतिरार्जवमेव च ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम ब्रह्म कर्म स्वभावचम. भानगडाशी झाली कलियुगात हे 9 गुण ब्राह्मणाच्या अंगात असलेच पाहिजे, तरच तो ब्राह्मण. ब्रह्म जाने वही ब्राह्मण होता है, नहीं तो बाभन बोलते हैं. ब्राह्मण नाही, ब्राह्मण म्हटलं की त्याला 9 गुणांनी संपन्न पाहिजे. कोणताच गुण नसतो. आमचे दादा लक्ष्मणराव असतील, माझ्या लग्नात होते का नव्हते तुम्ही? असतील ना. माझ्या लग्नातलीच गोष्ट आहे. साडेचा झाले होते माझे. साडे म्हणजे शेवटचा कार्यक्रम. म्हणजे साडे करत असताना, साडे झाल्यावर आम्ही वधूवर नवरदेव नवरी वडील माणसाचं दर्शन करू लागलो. आता याच्या लक्षात नसेल, पण आमचं लग्न असल्यामुळे आम्हाला ठेवणंच आहे ना लक्षात. आम्ही नवरदेव नवरी वडील माणसाचे दर्शन घेऊ, आणि भटजी बुवाला वेळ दुसरी साडी करायची गडबड होती. म्हणून ते भटजी बुवा आम्हाला म्हणले होते, नवरदेव काय बुवा हे तसं दर्शन घेऊन. मी आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे मस्तक पायावर ठेवून दर्शन घेऊ लागलो वडील माणसाचं. त्यामुळे तसं नसतं दर्शन. म्हणलं भटजी बुवा कसं असतं? ते म्हणजे असं असतं. असं हात लावायचा पुढे चालायचं, हात लावायचा पुढे चालायचं. थोडं मी वाकून पाहिलं. म्हणलं भटजी बुवा आपल्या भारतीय हिंदू सनातन हिंदू संस्कृतीत
नमस्कारला किती अंग आहे? मला वाटलं किती शिक्षण झालेलं आहे भाऊ. ते म्हणजे माहित आहे 6 अंग असतात 6. मला आता भटजीची सुपारी आणखी त्यात अडकली. सह अष्ट अंगेन इति साष्टांग. 8 अंग जमिनीवर जेव्हा टेकतात तेव्हा साष्टांग हे करी. दोन गुडघे, 2 अंगठे, 2 कोपर, 6 नाक आणि मस्तक हे जेव्हा टेकल्या जाईल त्याला आपल्या सनातन हिंदू संस्कृतीत साष्टांग नमस्कार म्हणतात. मला भटजी बुवा कुठं शिक्षण झालं हो तुमचं? 6 अंगाचा. दुसऱ्या एका माणसाने सांगितलं, ते म्हणले भटजी बुवा नादी लागू नका, ते नवरदेव नाही, ते आळंद देऊन शिकून आलेला आहे. ते म्हणले बा आपलं पोटापुरतं आहे महाराज. म्हणलं असं म्हणा, जर साष्टांग कळत नाही किती अंग आहे तर 9 गुण कसे कळतील? क्षत्रियाचे 7 गुण, ब्राह्मणाचे 9 गुण शास्त्राने सांगितलेले, आणि वैश्याचे 3 गुण, कृषी गौरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभाव. वैश्याला 3 गुण पाहिजेत. कृषी म्हणजे शेती, गोरक्ष म्हणजे गाई गुरु पाळणं, आणि वाणिज्य म्हणजे एवढा तेवढा व्यापार करणं. व्यापारातही पाप नाही वैश्याला, तर त्याचा कर्म आहे. तेव्हा राजा दशरथ 7 गुणांना संपन्न होते. क्षत्रिय शूर बला, क्षत्रिय शूर बला, क्षत्रिय शूर बला, क्षत्रिय शूर बला. चंदन मुनी बोला, चंदन मुनी बोला, चंदन मुनी बोला, चंदन मुनी बोला. स्वरूपे गुण गाईला, स्वरूपे गुण गाईला, स्वरूपे गुण गाईला, स्वरूपे गुण गाईला. हे दुर्लभ निराकार, हे दुर्लभ निराकार, क्षत्रिय किती शूर. स्वर्गात सुद्धा युद्ध केलेले राजा दशरथानं. स्वर्गात कीर्ती सर्वत्र पसरलेली होती राजा दशरथाची. ज्याचं कर्तव्य महान त्याची कीर्ती वाऱ्यावर पसरत असते. ज्या कर्तव्यच नाही, कीर्ती ही कर्तव्यावर अवलंबून असते. तुम्हाला एक गोष्ट सांगू घडली. मी 1987 ला आळंद येऊन घरी वापस आलो. माझ्या पाठाचे, माझ्या शेजारी राहणारे एकाच पाठाचे 2 विद्यार्थी होतो आम्ही. ते जालना जिल्ह्याचे होते. योगायोगानं हेच पुढे बस